अगं आत्या बोले ना। या कहाँ रखूं माँ जी, आप बताइए, या रखूं तू? याला कुठेतरी पाहिल्यागत वाटतंय. अरे हमका नहीं माँ जी, आम देखिए आम। अरे आम को काय देखो, है वो क्या ना बोले, खाते हैं सुबह से हम और हफ्ते वो, लेकिन ये कोनाकड़ से आए आम? हाँ वो कोनाकड़ से आए आम बे? वो हमका नहीं पता माँ जी, होगा आपका कोई पहचानने वाला। वो ऐसा आम कौन भेजता है ना, वो कैसे आम खाएगा कि काम करेगा? अरे आम खाते खाते काम करो माँ जी। ऐसा कैसा आम खाते खाते काम करेगा? वो पोड़ी का पीठ मरते है, हाँ तो ऐसा एक हाथ से आंबा खाएगा, तो ऐसा आंबा खाते खाते रस गड़ेगा, वो पोड़ी के पीठ में गड़ेगा और फिर गड़ेगा तो आंबा पोड़ी बनेगा। अरे आत्या आत्या, तू देवळात जात होतीस ना? हो अगं आत्ता म्हणालीस ना मला. हा वय वय, देवीच्या दर्शनाला जायचे. हा देवीचं तोंड गोड करायचे. वय वय देवळात जाऊन येते, देवळात जायचं देवीच्या. पण मी काय म्हणते, या मितवाला कुठं तरी बघितल्यागत वाटतंय. अगं 100 आंबे विकतात हे. हा काय यो 100 आंबे एकट्यात तो? अगं नाही म्हणजे 100 लोक आहेत हे असे आंबे विकणारे, सगळे एकसारखेच दिसतात. त्यामुळे तू तू देवळात जात होतीस ना? वय वय देवळात जायचंय देवीच्या. ए मितवा, हाँ कितवा बेटी है जो भी है ना, वो अंदर जाके रखो, मैं आने के बाद काम करते करते आम खाऊंगी, आंबा का पोड़ी बनाएंगा. नहीं हम रख देंगे. नाही राहत. भाऊ अरे तू हे कशाला? अगं ठीक आहे, तुझा यांना आत घेऊन जा. अगं चहा पाणी वगैरे विचार. आता हे एवढे वनवन करून आंबे विकतात एवढ्या उन्हात आणत, आपण पाणी पण नको विचारायला त्यांना? अरे कशाला, म्हणजे त्यांना काम असतील ना, जायचं असेल त्यांना, हो ना? ते बघ नाही म्हणतायत ते. जा घेऊन जा आतमध्ये जा. हा जा घेऊन जा आत, मी येतो. जा. चलिए चलिए. असे काय हे राजवीर सर, मितवा बनून कशाला यायचं त्याने? कोणी ओळखलं असतं तर बापरे. ए मयू काय, जा अगं पाणी दे त्या मितवाला, तहाने कासावीस झालाय तो. हो हे बघ पाणी द्यायला चाललेले आले. ए थांब 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 थांब. काय हे काय चेहऱ्यावर? अरे टेन्शन का आलंय? काम का फुटलंय तुला? ते नाही काही नाही यार, गरमी आहे ना. हा गरमी. मी आले पाणी देऊन. चांगला वाटतोय ना? कोण? मितवा भला माणूस दिसतोय. हो. हा हा नाही नाही. अरे म्हणजे आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय करायचंय म्हणजे? एवढ्या उन्हात तानाचा तो माणूस आंब्याच्या पेट्या घेऊन आपल्या घरापर्यंत आला, ही केवढी मोठी गोष्ट आहे. हो अरे पण ते कामच आहे ना त्यांचं. अगं काम असलं म्हणून काय झालं, म्हणजे एखादा माणूस परिस्थितीमुळे आपलं मूळ काम सोडून दुसरंच काहीतरी काम करतो. म्हणजे उदाहरणार्थ सोन्याच्या पेढीचा मालक आंबे विकतो.
काय झालं घाबरायला? मी फक्त उदाहरण दिलं. हा हो, मी मी त्यांना पाणी देऊन येते, तहान लागली असेल ना. दे, राजवीर सराफांना पाणी दे. मितवा नाही, राजवीर सराफ आहेत ते. तुला माहित नव्हतं? सॉरी, ते मयूर, योग्य निर्णय आहे तुझा. जा बाई, पाणी दे त्यांना. सराफ आहेत ते, बाहेर बसवून ठेवलंय त्यांना. काही खाल्ल्याशिवाय पाठवू नकोस, कळलं? आणि काही खायला नसेल तर त्यांनीच आणलेले आंबे त्यांना खायला दे. जा. आणि चेहऱ्यावर छान स्माइल घेऊन जा. आणि टेन्शन घेऊ नकोस, मी आहे. जा. तर प्यादा घराबाहेर काढायची वेळ आली. मॅडम, येऊ का? तू तू इकडे काय करतेस? तुला आत कोणी सोडलं? आता घ्या, पाहुणा आहे घरचा, काय करणार दारचा? माझी बी चाले स्वतःच्या पायाने चालत. वॉचमॅन, वॉचमॅन, अहो एक डाव माझं ऐकून घ्या. वॉचमॅन, अहो असं काय करताय? माझं ऐकून तरी घ्या. शट अप. वॉचमॅन! काय रे, नोकरी प्यारी नाहीये तुला? सॉरी मॅडम. कुठल्याही भिकारड्या लोकांना आत काय सोडतोस तू? धर आणि घेऊन जा. अहो एक डाव माझं. चला बाई, चला बाहेर चला. चुप. माझ्या फायद्याचं, माझ्या नाही तुमच्याच फायद्याचं बोलायला आले मी. अरे तू काय बघत बसलाय? हात धर आणि बाहेर घेऊन जा. ही बाई माझ्या यामिनी सरफच्या फायद्याचं सांगणार आहे. माय फूड आउट, टेक हर आउट. अरे सोड मला. अहो अहो मी माझ्या डोळ्याने त्या दोघांना बघितले. अरे सोड मला. लपड लपड. रंग उधळतायत गावभर दोघं बी. त्या दोघांना रंग उधळताना बघितलं बाजारात या डोळ्यांनी. सोड तिला. अरे मितवा भैया, ये पेटी अंदर रख देना. अरे नाही भाऊ, त्यांना कशाला त्रास उगीच. मी ठेवते. अरे नहीं नहीं, त्रास काहे का? हम है तो कोनो चिंता नहीं. अरे आप हो तो हमें कोई चिंता ही नहीं है मितवा भाऊजी. बरं, मी एक पेटी गट्ट्याकडे देऊन येतो. हा, आलोच. बहुत ही भारी है ये, बहुत ही भारी है. किधर रखूं? अरे हाँ बताती हूँ. या अंदर अंदर अंदर, यहाँ पे रखिए. ये होगा. अब बताइए, किसने भेजे हैं आम? मितवा जी. वो हमका नहीं पता. हमका किसे पहुंचाने उतना ही पता होता है. लेकिन जिसने भेजा है उसे ये नहीं पता की नुसते आंबे पाठवून उन्हाळा गोड नाही होत. आंब्यांची खरी मजा एकत्र बसून खाण्यात असते. आणि मितवाजी
आंबे पाठवणाऱ्याने जरी आपलं नाव सांगितलं नसेल ना, तरी मला माहितीये माझ्या वडिलांनंतर आणि माझ्या घरच्यांशिवाय माझ्यावर इतका जीव कोण लावू शकतं ते. आता तुम्ही एवढं वजन घेऊन हे आंबे आणले आहेत, तर एक तरी आंबा खाऊन जाच. हो, हे तर मी तुमच्यासाठी. वो आपके लिए लाया हूँ मैडम जी. मी एकटीनेच आंबे खाल्ले तर मला कसे गोड लागतील ना. काय मिस मयुरी, मला वाटलं तुम्ही नाही ओळखणार. कसं नाही ओळखणार म्हणा. ह्या अख्ख्या जगात तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी एकच तर व्यक्ती. आंबा. आंबा खायचा आहे ना, मी आलेच. या. हो, असंच करणार आहोत आपण आंबा. ते नाईफ फोर्क. सर, आंबे खाण्याची खरी पद्धत काय असते हे तुम्हाला मी आज शिकवते. या. हे बोल. तेच बोलते. काफी छान आहे. आणि बिस्कुट बाहेर गावचे आहेत वाटतं, फॉरेनची आहे. उरलेली घरी घेऊन जा. चालतंय, आत्ताच येते. आता आत्ता गये उद्याच बोल. तेच बोलायला आले, पण आधी वाईट खाऊन घेते ना. वॉचमॅन, एक मिनिट. वॉचमॅन. 1 मिनिट. वॉचमनला कशापायी बोलावताय आता, त्याला कशाला होगा त्रास. पण तेवढी बिस्किट घरी जाताना आणि कापी व्हायची म्हणजे काय मोठ्या. वॉचमॅन. वॉचमनला कशापायी बोलावते सांगते ना. मी सांगायला आले. काय आहे, तुम्ही आबांना ओळखता ना, आबा रणशिंगे. मयुरीचे आबा. हो, त्यांना मयुरीचा फोन आला की मी बाजारात जाते. आता तुम्ही मला सांगा, बाजारात जायला कोण फोन करतो का. पण तिने केला म्हणून मला ना संशयाचा डाऊट आला, म्हणून मी मयुरीचा पाठलाग केला बाजारात. तर पाठलाग करताना मला असं दिसून आलं की तुमचा लेख आणि आमची मयुरी फ्लाइंग किस बाई किस करतात बाजारात. अख्ख्या बाजाराने बघितलं त्यांचं लपड. खरं तेच बोलते मी. इतकंच नाही, आणखीन मी सांगते ना, तुमच्या लेकानी राजा माणूस आहे होतो. तुमच्या लेकानी आमच्या मयुरीला सोन्याची अंगठी बी दिली. मी हे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. म्हणलं दोघांचं चांगलं सुरू आहे. चला आता आपण गोड गोड करून घेऊया. घ्या. तुमचा राजा आणि आमची राणी एक झाली.
वाव मिस मयुरी, तुम्ही खरं म्हणत होतात. आजवर मी चुकीच्या पद्धतीने आंबे खात होतो. आंबे खायची खरी पद्धत तुम्ही मला शिकवली. हो, माझे बाबा म्हणायचे लहानपणी की आंबे खाताना जोपर्यंत आपले हात आणि तोंड पिवळं धमक होत नाही ना, तोपर्यंत आंबा खाण्याची खरी मजा येत नाही. मिस मयुरी, हे आंबे काही गोड नव्हते. गोड नव्हते? हो सर, किती गोड फळ होतं. मला काही गोड नाही लागलं. तुम्ही म्हणालात ना एकत्र आंबे खाल्ले तर गोड लागतात म्हणून. हो, मग आपण एकत्रच तर खाल्ले की आंबे. मिस मयुरी, आंबा एकत्र असा खातात? हो. आज मी तुम्हाला सांगतो आंबा एकत्र कसा खातात ते. पण सर, आंबे तर संपले. तुमच्या मितवाजीने आणलेत की? हो, एक मिनिट.